जय महाराष्ट्र सर्वांना. तर हा कंटिन्युएशन आहे पार्ट वनचा. जसं तुम्हाला सांगितलं की निवडणूक आली की लोक पक्ष बदलतात, निवडणूक झाली तरी लोक पक्ष बदलतात. आता 1 वर्ष 2026 आहे. 1 वर्ष आधी आपण 2024ची विधानसभा होती. महाराष्ट्राची विधानसभा 2024मध्ये होती, ऑक्टोबर महिन्यात. तर जे BJP सेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादीचे आणि शिंदे सेनेचे या तिघांची महायुती आहे, विरुद्ध महाविकास आघाडी होती, ज्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस होती. आणि शेवटी त्यांचं काय होय, पैसा असेल, EVM असतील, लाडकी बहीण असेल, तर महायुतीची सत्ता आली. जे उमेदवार पडले महाविकास आघाडीतून, अनेक लोक पडली. ती लोक आता ऑलमोस्ट 50% लोक ऑलमोस्ट 50 काहीतरी आमदार आले महाविकास आघाडीचे. उर्वरित जे होते त्यातले निम्मे लोक, ऑलमोस्ट 50% लोक आता BJPमध्ये आहेत किंवा शिंदे सेनेमध्ये आहेत. म्हणजे केवळ निवडणूक असते तर इथे येतात, निवडणूक संपली की पुन्हा BJPत जातात. म्हणजे BJP असेल, म्हणजे सत्तेसाठी हे लोक काहीही करू शकतात. निष्ठा आताच्या काळात राहिली नाही आहे. निष्ठा राजकारणात संपलेली आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात. एक उत्तम उदाहरण देतो मी. घाटकोपर परिसर आहे मुंबईतला, तर सर्वांना माहीत असेल. तर तिथून घाटकोपर पूर्वमधून राखी जाधव लढल्या होत्या. शरद पवार यांचे ते मुंबई अध्यक्ष होते राष्ट्रवादीच्या. वर्षानुवर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होत्या. ते लढल्या पराग शाह विरोधात, जो BJPचा कॅन्डिडेट होता. तर पराग शाह यांना 80,000च्या कुठेतरी मतं मिळाली. आणि राखी जाधव यांना आधी पण त्यांनी निवडणूक लढवली होती 2014मध्ये पण त्यावेळी त्यांना तेवढं मतं मिळाली नव्हती. यंदा त्यांना ऑलमोस्ट 50,000च्या वरमध्ये मतं मिळाली, तरीसुद्धा ते भाजपमध्ये गेले. आता घाटकोपर पश्चिम, संजय भालेराव हे सुद्धा सेनेचे तगडे उमेदवार होते. त्यांचा ऑलमोस्ट काहीतरी 10,000-1,000ने पराभव झाला, तरीसुद्धा ते BJPत गेले. ते लढले होते राम कदम यांच्या